मॉर्निंग. कसे आहात सर्व? आशा करते नेहमीप्रमाणे मजेतच असाल. तर इथे मी सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी करत होती. काही पोळ्या उरलेल्या होत्या, तर पोळ्यांचा चुरमा बनवून घेऊ म्हटलं. आता खरं तर आम्ही भुगा म्हणतो, काही ठिकाणी चुरमा म्हणतात. तर आमच्याकडे जे म्हटलं जातं तेच मी म्हणते. इथे मी चपात्यांचा भुगा बनवत होती आणि एका साईडला चहा पण ठेवला होता. तर कधी आम्ही चहा घेत नाही, पण आज अचानक असा थोडासा मूड झाला की घेऊ थोडासा चहा. मग त्याच्यामुळे एक साईडला चहा ठेवला आणि लगेचच इकडे भुग्याची तयारी करत होती. तर भुगा मी हिरव्या मिरचीचाच बनवणार होती. त्यासाठी आधीच मी सर्व तयारी करून घेतली होती. कांदा टोमॅटो व्यवस्थित चिरून घेतला होता आणि पटकन असा भुगा परतून घेतला. खूप टेस्टी झाला होता भुगा. याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच देईल. भुगा आणि चहा आम्ही मस्त एन्जॉय केला. खूप छान झाला होता भुगा. त्यानंतर वेजचंही जेवण बनवून घेतलं आणि त्याला जेवू घातलं. आता जेव्हापासून त्याची ही हाय चेअर आली आहे ना, तेव्हापासून तो जरा एकदम शांततेत आणि व्यवस्थित जेवण करतो. जेव्हा असं त्याला खाली मोकळं सोडलं ना, तर अख्ख्या घरभर फिरतो तो आणि आपल्यालाही त्याच्या मागे फिरावं लागतं की एक घास खा, एक घास खा. आणि आईच्या जीवाला कसं, आपला बाळ जेवल्यानंतरच आईचा जीव थोडासा शांत होतो की नाही, आज माझं लेकरू मस्त जेवलं म्हणून. तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं तर त्याला हाय चेअर घेऊन हाय चेअरमध्ये बसून तो चांगलं जेवण करतो. तर त्याला इथे हाय चेअरमध्ये बसवलं आणि त्याचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर त्याला मस्त आंघोळ घातली आणि त्याला म्हटलं झोपी लावू, कारण मला बाकीचेही कामं करायचे होते. त्याचाही वेळ झाला होता झोपायचा. नेहमीप्रमाणे सुरुवातीला थोडेसे नाटकं केले आणि पटकन असा झोपी गेला. आता हे माझं बाळ जोपर्यंत झोपलेलं आहे तोपर्यंत मला बाकीचे कामं आवरून घ्यायचे होते. तर पहिले तर मला गॅलरी क्लीन करून घ्यायची होती, कारण ही गॅलरी ना रोज धुतली ना तरी पण इतकी धूळ येते ना. तर म्हणजे आज जर धुतले आणि उद्या आपण बघितलं ना तर इतकी धूळ येते, तर तिच्याकडे पाहून असं वाटतं की ही महिनाभर धुतलेलीच नाही आहे. त्यामुळे हे काम माझं एक दिवसाआड तरी ठरलेलंच आहे. एक दिवसाआड तरी मला गॅलरी धुवावंच लागते. त्याचबरोबर मी इथे झाडांच्या कुंड्याही व्यवस्थित ठेवून घेत होते, कारण 2-3 झाडं सुकले गेले होते. तर ते सुकलेल्या कुंड्या एक साईडला केल्या आणि जे झाडं चांगले होते ना, तर त्या झाडांच्या कुंड्या मस्त एक साईडला ठेवल्या. त्यानंतर मग गॅलरी स्वच्छ अशी धुवून घेतली. आता दिवाळीचं माझं बऱ्यापैकी आवरलं गेलं होतं. भांडेकुंडे तर मी आवरून घेतले होते. जेव्हा वेदचा बड्डे झाला ना, त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच मी लगेच आवरायला घेतलं होतं. पण त्या व्हिडिओज मला काढायला वेळच मिळाला नाही, कारण हे पण ऑफिसला गेले होते आणि परत वेदला सांभाळायचं, मग घरातलं आवरायचं, एवढं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे ते काही मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकली. जे काही छोटी मोठी मी क्लिनिंग केली आहे ती व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर एक व्हिडिओ येईलच. आता हा पण व्हिडिओ थोडासा उशिराच येतो आहे तुमच्यापर्यंत, कारण हा व्हिडिओ 8 तारखेचा आहे आणि पुढे 9 तारखेचा पण व्हिडिओ मी यामध्येच ॲड केला आहे. व्हिडिओ तर काढला जातो, पण एडिटिंगला खरं म्हटलं ना तर वेळच मिळत नाही. बाळाला सांभाळून अजिबात पॉसिबल नाही. त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. गॅलरी पण इथे मस्त क्लीन झाली आणि ज्या झाडांच्या कुंड्या मी व्यवस्थित ठेवल्या होत्या ना, त्या पण खूप छान दिसत होत्या. त्यानंतर मी माझे छोटे मोठे कामं आवरले आणि ते कामं आवरून झाले आणि थोडंसं म्हटलं बसू, तेवढ्यात वेदही उठून गेला. मग कुठे राहिलेले कामं होतात. एकदा बाळ उठलं की मग बाळाला जेव घालणं, त्याच्यासोबत खेळणं, याच गोष्टींमध्ये एका आईचा पूर्ण दिवस निघून जातो. आणि हे आमचं आता कायमचं झालं आहे. आम्हाला जेव्हापासून झोळीमध्ये बसता यायला लागलं आहे ना, तेव्हापासून आम्हाला झोपेतून उठल्यानंतर 5 ते 6 मिनटं झोळीमध्ये असंच बसावं लागतं, कारण आम्हाला तेवढी मजा पण वाटते आणि ते आमचं रोजचं रुटीनच झालं आहे. मग काय, त्याने झोळीमध्ये असं उठून बसायचं आणि मी त्याला मस्त झोका द्यायचा. असं 4 ते 5 मिनटं चालतंच. मग काय, त्याला आनंदी बघून मलाही तितकाच आनंद होतो. मग त्याला कसं मस्त लाडीगुडी लावून झोळीतून बाहेर काढावं लागतं आणि त्यानंतर मग त्याला एकदा जेव वगैरे घातलं की मग तो त्याचा मस्त खेळतो. आता खरं सांगायला गेलं तर मला हे सर्व आवरायचा इतका कंटाळा आला होता ना, कारण आज खरंच खूप दमली होती. जेवण झालं आणि त्यानंतर मग म्हटलं की जाऊ दे, उद्या घासू म्हणून भांडे, उद्या क्लीन करू. पण परत असं होतं ना, ते उद्यावर ढकललं की मग उद्या सकाळी सकाळी परत त्याच गोष्टी कराव्या लागतात. मग तिथून पुढच्या कामांनाही उशीर होतो. त्याच्यामुळे माझा थकवा साईडला ठेवला आणि सर्व भांडे घासून घेतले आणि किचन पण क्लीन करून घेतला. The next day. तर हे बघा, आमच्या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे होते. वेद इकडे मस्त खेळत होता, तर तोपर्यंत म्हटलं किचनमधले छोटे मोठे कामं आवरून घेऊ.
आता इथे मी साबुदाणा भिजत घालत होते, कारण आज चतुर्थी होती आणि माझा उपवास होता. तर काल रात्री मी साबुदाणा भिजत घालायचं विसरली होती. तर म्हटलं आता साबुदाणा भिजत घालून देऊ आणि जेव्हा भिजेल तेव्हा खिचडी बनवता येईल. खरं तर उपवासाला मी एवढा काही साबुदाणा खात नाही, कारण एवढी काही मला भूक लागत नाही उपवासाच्या दिवशी. पण आज मला माहिती होतं की आज मी किती नाही म्हटली तरी मला भूक लागेलच, कारण आज मला कामही तितकेच करायचे होते. आता दिवाळीचं बाकीचं जरी आवरलं गेलं होतं ना, तरी पण छोटी मोठी कामं बरीच बाकी होती. म्हणून म्हटलं पटपट स्वयंपाक करून घेऊ. आता स्वयंपाकाला लागण्या अगोदर इथे मस्त भिजवलेले बदाम खाल्ले आणि त्यानंतर मग लगेचच चपात्या करायला घेतल्या. सकाळी सकाळी एकदा स्वयंपाक झालेला असला ना की मनालाही जरा बरं वाटतं, म्हणजे बाकीचे कामं झाले आणि थोडासा थकवा जरी आला ना तर काही वाटत नाही. पण स्वयंपाक एकीकडे राहिला आणि बाकीचे कामं करून जर स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर खूप जीवावर येतं. त्याच्यामुळे मी पहिले तर स्वयंपाकच करून घेते. मग इथे पटकन चपात्या करून घेतल्या. एकीकडे दूधही तापत होतं आणि पिल्लूची मध्ये मध्ये लोडबूड चालूच होती. माझा एकीकडे स्वयंपाक झाला आणि एकीकडे मी त्यांना जेवायला दिलं. त्यानंतर वेदलाही जेव घातलं आणि भांड्यांचा पसारा पडलेला होता तर भांडे घासून घेतले. आणि आज ऊन इतकं छान पडलं होतं ना, त्यामुळे मी मशीनला इतके कपडे लावले होते ना, कारण रोज पाऊस 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 कंटाळा आला होता त्या पावसाचा. आज उन्हाला बघून मला इतका आनंद झाला, त्याच्यामुळे मी बरेच कपडे लावून दिले मशीनला. तर एकीकडे मशीन लावून दिलं, एकीकडे भांड्यांचा पसारा आवरून घेतला. आणि त्यानंतर ना इथे संध्याकाळच्या भाजीला वाटाणे भिजत घालत होते, कारण रोज रोज ना भाजीचं इतका टेन्शन येतं ना की काय करावा. आता सारखं सारखं तीच भाजी खाऊन तर आपल्यालाही कंटाळा येतो आणि ती सारख्या सारख्या त्याच भाज्या खाऊ पण वाटत नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं इथे मस्त वाटाणा होता माझ्याकडे, वाटाणा भिजत घातला आणि वाटाणा आणि बटाट्याची भाजी होईल म्हटलं. एक वेळेस केली होती मी, खूप छान झाली होती. तर त्यांचं असं म्हणणं झालं की परत एकदा कर. मग त्याच्यामुळे इथे वाटाणा भिजत घातला. वाटाणा भिजत घालताना मी कोमट पाण्यामध्येच घालते, म्हणजे तो लवकर भिजतो. आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते ना तेव्हा तो एकदा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा. मग मी काय करते, बटाटे आणि वाटाणे एकत्रच शिजवून घेते. 2 ते 3 शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजता. मग वाटाणे पण व्यवस्थित शिजले जातात आणि बटाटे पण आपले व्यवस्थित उकडले जातात. मग नंतर मस्त ग्रेव्हीवाली भाजी बनवायची. खूप छान लागते, भातासोबत पण छान लागते आणि आपली साधी चपातीसोबत पण मस्त लागते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं दिवाळीचं बऱ्यापैकी आवरलं गेलं होतं. पण ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ना तर ह्याच आवरायच्या बाकी होत्या. हे घरातलं जाळं वगैरे काढणं, त्याच्यानंतर सोफा क्लीन करणं, सोफ्याचे कवर वॉश करणं, ह्या सर्व गोष्टी बाकी होत्या. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींनाही कंटाळा येतो, पण कंटाळा येऊन कसं चालणार, एवढा मोठा सण आहे तर आवरावं तर लागेलच. तर इथे मी सोफा व्यवस्थित क्लीन करून घेतला. जे घराला वरती जाळे आलेले होते ते जाळे पण काढून घेतले व्यवस्थित. त्यानंतर फॅन पण क्लीन करून घेतला. आणि माझं जसं आवरायचं चालू आहे ना तसं तुमचा प्रत्येकाचा आवरायचं चालू असेल हे मला माहितीच आहे, कारण दिवाळी म्हटलं तर घरोघरी आवरसावर चालूच असते. आणि त्यातल्या त्यात कोणाच्या घरी लहान बाळ असेल तर इतका सारा पसारा असतो. लहान बाळाचं पण पसारा आवरा, त्याच्यानंतर बाकीचाही पसारा आवरा. तसंच माझंही चालू होतं. पसारा झाला होता घरामध्ये, सर्व आवरून घेतला. आणि इथे फॅन पुसताना ना इथे माझी तर काही हाईट पुरत नव्हते, पण त्यांची मदत घेतली. त्यांना म्हटलं एक काम करा, तुम्ही इथं मला व्यवस्थित फॅन पुसून द्या, मग म्हणजे बाकीचं मी क्लीन करायला मोकळी. मग इथे मी TV युनिट वगैरे व्यवस्थित पुसून घेत होती. आता आम्ही इथे 2 महिनेच झालो इकडे शिफ्ट झालो आहे, तर तेव्हा मी सगळं आवरलं होतं. पण मला कळत नाही इथे एवढी धूळ येते तरी कुठून. इथे जवळच शेती आहे त्याच्यामुळे शक्यतो धूळ येत असेल अशी मी माझ्या मनाची समजूत घालते आणि माझं काम नेहमीप्रमाणे चालू देते. आता माझं जसं आवरायचं चालू आहे, माझी जशी धावपळ चालू आहे. आता ह्यानंतर तर अजून दिवाळीचा फराळ बनवायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहे. अशीच धावपळ तुमची पण चालू आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हे बघा, मी ज्या रुमालाने हे सर्व क्लीन करत होती ना तो रुमाल मी तुम्हाला दाखवत होती. त्या रुमालाला किती सारी धूळ लागली होती. आज ना मी ठरवलंच होतं की पूर्ण घर क्लीन करून टाकायचं, आणि मी जे ठरवलं होतं ना ते मी आज केलंच. पूर्ण घराचा कोपरा क्लीन केला. हॉल मी क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर मग मी बेडरूमही क्लीन करून घेतला. बेडरूममध्ये पण थोडेसे ना जाळे झाले होते, तर तो पूर्ण बेडरूम क्लीन करून घेतला. बेडरूममधलाही फॅन पुसायचा होता, पण आता त्यांचं काम चालू होतं तर ते बोलले की तू बाकीचं आवरून घे, मग फॅन मी नंतर पुसेल. म्हटलं ठीक आहे. मग तोपर्यंत मी बाकी सगळं आवरून घेतलं, क्लीन करून घेतला. आणि
व्यवस्थित असं क्लीन झालं. आता तो जो एक बेडरूम आहे तिकडे वेद झोपलेला होता. आता तो उठल्यानंतर मग तो दुसरा बेडरूम आवरून घेऊ म्हटलं. बाकी रूम तर आवरले गेलेच होते, फक्त किचन बाकी होतं. आता किचनमधले बाकीचे भांडे तर घासले गेलेच होते, पण हे फ्रीज बाकी होतं तर ते पुसून घेतलं. आता फ्रीजवरचं ते कवर आहे ना ते खूप जुनं झालं आहे, त्यासाठी मी मेशोवरून एक मस्त असं कवर ऑर्डर केलं आहे. ते कवर आल्यानंतर मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच. आणि अशा बऱ्याच गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर केल्या आहे, पण आता झालं काय, दिवाळी खूप जवळ आली आहे आणि त्या ऑर्डर काय माझ्या अजून आल्या नाही आहे. आता त्या किती लेट होता काय माहिती, लवकर आले तर तुमच्यासोबत शेअर करताच येईल. बघू आता कधी येता. कारण ना इथे मी किती लवकर ऑर्डर केले ना, पण इथं काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, या ॲड्रेसला ना ऑर्डर लवकर डिलिव्हर होतच नाही. म्हणजे मला एखादी ऑर्डर मिळायला मला 10-10, 12-12 दिवस लागून जातात. असं का होतं काय माहिती. कोणत्याही ॲपवरून करा, फ्लिपकार्टवरून करा, मिंत्रावरून करा किंवा मेशोवरून करा, प्रत्येक ॲपला तोच प्रॉब्लेम आहे. इथे मला कोणतीच ऑर्डर अशी वेळेवर मिळत नाही. पण आत्ताचे तरी ऑर्डर मला लवकर मिळाले पाहिजे अशीच मी आशा करते, कारण दिवाळीसाठी मी बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या आहे. आता बघू ते कधी डिलिव्हर होता. लवकर झाले तर माझे ते उपयोगाचे राहील, नाही तर मग काय मूड ऑफ होईल. बरं असो, मी सर्व क्लीन करून घेतलं. माझं बऱ्यापैकी कामं आवरले गेले आणि मी जसं सांगितलं होतं तसंच एवढे सर्व कामं करून मला खरंच खूप भूक लागली होती. मग पटकन इथे मी खिचडी बनवायला घेतली. साबुदाणा पण मस्त भिजला होता, तर इथे मी मस्त हिरव्या मिरचीची खिचडी बनवली. मला लाल मिरचीची पण खूप आवडते, पण आज मी जरा कंटाळा केला कारण त्या लाल मिरच्या ना थोड्याशा वातड्या होऊन गेल्या होत्या. मग म्हटलं त्या व्यवस्थित दळता की नाही. मग इथे मी मस्त खिचडी खाल्ली आणि आम्ही मस्त तयारी करून स्मार्ट बाजारला गेलो. आता दिवाळीसाठी इथे मला बऱ्याच गोष्टींची शॉपिंग करायची होती, बरीच ग्रोसरी घ्यायची होती, फराळ वगैरे बनवायचं होतं, तर त्यासाठी म्हटलं स्मार्ट बाजारला जाऊ. आता मी जिथे राहते ना पुनावाड्यामध्ये तिथे डीमार्ट आहे, पण त्या डीमार्टला इतकी गर्दी असते ना, म्हणजे कधीही जा. मी शनिवारी जाऊन बघितलं, रविवारी जाऊन बघितलं आणि मी इतर दिवसांमध्ये पण जाऊन बघितलं, सोमवार, मंगळवार, बुधवार, कधीही जा भयंकर गर्दी असते. तिथे ट्रॉल्या पण व्यवस्थित फिरवता येत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की स्मार्ट बाजारला जाऊ, तिथे आपल्याला सर्व वस्तू व्यवस्थित घेता येईल आणि शांततेत सर्व कामं होईल. तर इथे मग दिवाळीसाठी जे काही फराळ बनवायचं होतं त्या सर्व गोष्टी घेत होतो. इथे गर्दी पण होती पण जास्त गर्दी नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते मस्त व्यवस्थित आणि शांततेत घेतलं गेलं. आता आम्ही डीमार्टला जाऊ किंवा मग स्मार्ट बाजारला, वेजची मस्त मजा असते. आता इथं मला जेवढं काही सामान लागत होतं तेवढं घेतलं. जे काही गोष्टी मिळाल्या नाही त्या बाहेर शॉपमधून घेऊ असं ठरवलं. आणि मग त्यानंतर मी थोडीशी फिरली तर मला एक पूजेचं ताट ना खूप आवडलं होतं, पण ते मी काही घेतलं नाही कारण ते मला थोडंसं महाग वाटलं. ते ताट तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तिथं माळा पण छान छान होत्या, पण ऑलरेडी आहेत माझ्याकडे माळा, म्हणून मी तिथे माळा पण नाही घेतल्या. तर छोटी मोठी शॉपिंग केली आणि आम्ही घरी गेलो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.